ऑल ऑफ यू. 9वी 10वी 11वी 12वीसाठी पर्यावरण शिक्षण अंतर्गत आपल्याला पर्यावरणावर आधारित प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. तर ते प्रकल्प मध्ये कोणते मुद्दे असायला हवेत ते पाहूया. तर पहा, पहिला मुद्दा येईल प्रकल्प निवड प्रस्तावना, दुसरा येईल विषयाचे महत्त्व, तिसरा येईल प्रकल्प कार्य उद्दिष्ट, चौथा मुद्दा येईल प्रकल्प कार्यपद्धती, पाचवा निरीक्षणे, सहावा माहितीचे विश्लेषण आणि सातवा निष्कर्ष. तर माझ्या या चॅनलवर वायू प्रदूषणावर यापूर्वी मी प्रोजेक्ट प्रकल्प अपलोड केलेला आहे. आज मी तुम्हाला जलप्रदूषण आणि जलसुरक्षा या विषयावरचा प्रोजेक्ट प्रकल्प या ठिकाणी दाखवत आहे. तर पहा, जलप्रदूषण जलसुरक्षा प्रकल्प विषयाची निवड आणि प्रस्तावना. जल है अमृत समान, रखे हम सब इसका मान, करके जल को प्रदूषित मत करो इसका अपमान. तर अशा पद्धतीने मी प्रस्तावनेची सुरुवात केलेली आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही हा प्रकल्प पूर्ण करू शकता. या ठिकाणी मी प्रस्तावनेत ही माहिती दिलेली आहे. तर मी काही वेळाने व्हिडिओ पॉज करते, तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हा प्रकल्प पूर्ण करू शकता. तर पहा, प्रकल्पाचा पहिला मुद्दा जो होता प्रस्तावना, त्या अंतर्गत अशा पद्धतीची प्रस्तावना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके. तर या प्रकल्पाला आवश्यक असलेली चित्रे मी इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतची जी परिसर अभ्यासाची पुस्तके आहेत किंवा विज्ञानाची पुस्तकं आहेत, भूगोलची पुस्तकं आहेत, त्यातून मी चित्रांचा संग्रह केलेला आहे. जुन्या पुस्तकातील चित्र मी इथं वापरलेली आहेत. तुम्हाला जर अशी चित्र हवी असतील तर तुम्ही प्रोजेक्ट जलप्रदूषण प्रोजेक्टची चित्र द्या म्हटलं तर तुम्हाला बाहेर कुठंही बाजारात तशी चित्र मिळू शकतील. ओके. तर पहा, याचाच एक परिणाम आपल्याला दिसू लागला आहे. पृथ्वीवरील अनेक प्राण्यांच्या आणि वनस्पतीच्या जाती वेगाने लुप्त होत चालल्या आहेत. म्हणूनच आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून जलप्रदूषण आणि जलसुरक्षा या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत. पाण्याचे कराल संरक्षण, वसुंधरेचे होईल रक्षण, अशा पद्धतीची प्रस्तावना या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आहे विषयाचे महत्त्व. पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण. अशा पद्धतीने विषयाच्या महत्त्वाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. तर पहा, विषयाचे महत्त्व या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ही माहिती लिहू शकता, व्हिडिओ पॉज करून सुद्धा लिहू शकता. ओके. त्या संदर्भात अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी मी जोडलेलं आहे. त्यानंतर पहा, विषयाच्या महत्त्वामध्ये पुढं अशी माहिती मी ॲड केलेली आहे. ओके. तिसरा मुद्दा जो आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्रोजेक्ट वर्क, प्रकल्पाचे कार्य उद्दिष्टे. तर इथं प्रकल्पाची उद्दिष्ट दिलेली आहेत. पाण्याच्या प्रदूषित कारणाबाबत अधिक माहिती जाणून घेणे, पाण्याचे महत्त्व समजून घेणे, पाण्याच्या प्रदूषणास कारणीभूत स्रोतांचा अभ्यास करणे, पाण्याच्या प्रदूषणाने होणाऱ्या घातक परिणामांचा अभ्यास करणे, जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास करणे, जलसुरक्षा अभियानाबाबत माहिती मिळवणे, जलस्रोतांच्या प्रदूषणाबाबत इतरांना अधिक माहिती मिळवून देणे आणि योग्य ती काळजी घेण्यास भाग पाडणे. अशा पद्धतीची उद्दिष्ट या ठिकाणी मी दिलेली आहेत आणि चित्रसुद्धा अशा पद्धतीची मी खाली चिटकवलेली आहेत. ओके. त्यातील चौथा मुद्दा आहे प्रोजेक्ट वर्क म्हणजेच प्रकल्प कार्यपद्धती. या ठिकाणी अशा पद्धतीची पद्धती मी इथं लिहिलेली आहे. पाणी टंचाई ही समस्या या ठिकाणी मी दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. तर त्या संदर्भातील चित्रसुद्धा मी या ठिकाणी दिलेलं आहे. पाणी टंचाई का भासू लागते हे या ठिकाणी मी सांगितलेलं आहे पहिल्या मुद्द्यात. त्याच पद्धतीने भारतामध्ये मान्सूनच्या पावसाद्वारे पाणी उपलब्ध होत असते. पाण्याची सरासरी 117 सेमी आहे, तर महाराष्ट्रात 101 सेमी आहे. ही माहितीसुद्धा मी या ठिकाणी दिलेली आहे. पुढील मुद्दा आहे पाण्याचे प्रदूषण. पाण्याचे प्रदूषण कशा पद्धतीने होते ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा, पाण्याची शुद्धता म्हणजेच पाण्याची गुणवत्ता म्हणजेच अनावश्यक घटकाशिवाय असलेले पाणी. या ठिकाणी
पाण्याचे प्रदूषण अंतर्गत ही माहिती दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि ही माहिती लिहून घेऊ शकता. ओके, पुढे पहा. पाण्याचे प्रदूषणमध्येच ही माहिती दिलेली आहे. व्यवस्थित जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतलात तर ही माहिती तुम्ही लिहू शकता. पाण्याचे प्रदूषण, पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म कोणत्याही प्रकारे बदलणे, त्यायोगे त्याच्या वापरास अडथळा निर्माण होईल त्यास जलप्रदूषण असे म्हणतात. पाण्याच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक: शेतीतून बाहेर पडणारा कचरा. आज कमी जागेत मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी सर्रास विविध प्रकारची रासायनिक खते वापरतात. तर शेतीतून बाहेर पडणारा कचरा, यामुळे पाण्याचे प्रदूषण कशा पद्धतीने होते ते या मुद्द्यामध्ये मी दिलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि ही माहिती लिहून घ्या. शेतीतून बाहेर पडणारा कचरा अंतर्गत ही माहिती दिलेली आहे. ओके, तर पहा, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. चला आता पुढे पाहूया आपण. पुढील मुद्दा आहे घरगुती कचरा म्हणजेच सांडपाणी. त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. घरगुती कचरा किंवा सांडपाणी कशा पद्धतीने नाल्यातून जलस्रोतामध्ये मिसळले जाते आणि जलप्रदूषण होते याविषयीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आहे औष्णिक प्रदूषण. अणुऊर्जा प्रकल्प तसेच औष्णिक विद्युत केंद्रामध्ये तापमान कमी करण्याच्या उद्देशाने थंड पाण्याचा वापर केला जातो. परंतु हे थंड पाणी विविध प्रक्रियातून जात असल्याने त्याचेही तापमान मोठ्या प्रमाणावर वाढते. असे हे उष्ण पाणी प्रकल्पाच्या जवळ असणाऱ्या तलावात किंवा इतर जलस्रोतात सोडले जाते तेव्हा औष्णिक प्रदूषण होते. अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करून सुद्धा लिहू शकता. ओके, पुढील मुद्दा आहे औद्योगिक कचरा. औद्योगिक कचरा म्हणजे उद्योगधंदे जे आहेत, कारखाने आहेत, कागद उद्योग, पोलाद उद्योग, अशा उद्योगामध्ये उत्पादन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर जी पाण्याची गरज भासते असे मोठमोठे उद्योग हे नद्यांच्या काठावर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर वस्त्रोद्योग असो, चामडे, औषध निर्माण करणारा उद्योग असो, असे अनेक विविध प्रकारचे उद्योग ज्यामध्ये पाण्याची प्रचंड गरज भासते असे उद्योग नद्यांच्या काठावर बसवले जातात आणि यातून बाहेर पडणारे पदार्थ, प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी हे जलस्रोतात सोडले जाते. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. ओके, पुढे पहा. उद्योगधंद्यातनं आलेला कचरा या ठिकाणी चित्र दिलेले आहे. जलप्रदूषणामुळे होणारे परिणाम: घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामध्ये अनेक प्रकारची पोषक द्रव्ये मिसळलेली असतात. त्यामुळे त्या पाण्यात ऑक्सिजन विरघळण्याचे प्रमाण वाढते. परिणामी त्या पाण्याच्या रंगामध्ये बदल होतो आणि पाण्याला दुर्गंधी यायला सुरुवात होते. दुसरा परिणाम: घरातील सांडपाणी जलस्रोतामध्ये मिसळल्याने तिथे विषाणूंची वाढ होऊन विविध प्रकारच्या रोगाच्या साथी पसरतात. विषाणू रोगास कारणीभूत असणारे जीवाणू यांची या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. परिणामी टायफॉइड, कॉलरा, हगवण यासारखे गंभीर आजार होतात. जलसाठ्याचा रंग, गंध, पाणी गढूळ होण्यास प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी स्रोतात सोडल्याने या समस्या उद्भवतात. अल्कलीयुक्त पदार्थ जसे की साबण, कपडे धुण्याची पावडर यामुळे जो फेस तयार होतो त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावते. अशा पद्धतीने चित्रही या ठिकाणी चिटकवलेलं आहे. मॅग्नेशियम सारख्या घटकांचे प्रमाण पाण्यात वाढल्याने पाण्याचा कठीणपणा वाढत जातो आणि त्या जलसाठ्यातील पाणी हे घरगुती वापरासाठी अयोग्य ठरते. आज मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. ही रासायनिक खते, कीटकनाशके अतिवृष्टीमुळे तसेच सिंचनासाठी पाण्याचा अतिवापर केल्याने ती पाण्यासोबत जमिनीत झिरपतात. त्यामुळे भूजल स्रोत प्रदूषित होतात. शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सूक्ष्म वनस्पती, गांडुळे यासारख्या प्राण्यांवर रासायनिक खतांचा हानिकारक परिणाम होतो. परिणामी शेतीची जमीन ही नापीक बनते. पुढे फवारणीसाठी वापरले गेलेले डबे तसेच इतर साहित्य पाण्याच्या स्रोतात धुतल्याने देखील जलप्रदूषण होते. कारखान्यातून बाहेर पडणारे गरम पाणी जसेच्या तसे जलसाठ्यात सोडल्याने पाण्याचे रासायनिक व भौतिक गुणधर्मात बदलाव येतो. पाण्यामध्ये विरघळलेला प्राणवायू कमी होतो. परिणामी तेथील जलचरावर हानिकारक परिणाम होतो. पुढील परिणाम आहे औष्णिक प्रदूषण हे जलचराच्या
स्थलांतरणास कारणीभूत ठरते. जलप्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना. जलप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी जलप्रदूषण करणाऱ्या स्रोतांवर कडक निर्बंध लागू करणे गरजेचे आहे. औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी जसेच्या तसे जलस्रोतात न सोडता त्यावर आधी योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक आहे. अशा उपाययोजना तुम्हाला करता येतील. पुढील मुद्दा, गोळा केला जाणारा कचरा जलस्रोतात न टाकता त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. जर कोणी जलप्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन करत असेल तर त्यावर कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे. विविध कार्यक्रमासाठी वापरलेली फुले तसेच निर्माल्य जलस्रोतात टाकून दिले नाही तर प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल. लोकांमध्ये जलप्रदूषणाबाबत जागृती करून जलप्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करावा. तर पहा, जलव्यवस्थापनासाठी इथं काही चित्र आणि घोषवाक्य दिलेले आहेत. पाण्याचा वापर काटकसरीने करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा. पाण्याचा शक्य तेथे पुनर्वापर करा, कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. जलसुरक्षा अभियान. जलसुरक्षा अभियान 9 ऑगस्ट 2019. समग्र शिक्षा जलसुरक्षा अभियान हे देशातील विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने मानव व संसाधन विकास विभागाने आयोजित केले. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पाण्यासंदर्भात एक सक्षम नागरिक बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच पाण्याचे महत्त्व समजावे यासाठी हे अभियान कार्यरत आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांना जलसंधारणसारखे उपक्रम करण्यास सक्षम करीत आहे. मी थेंब एक पाण्याचा, मी थेंब एक पाण्याचा, मी स्वर जीवन जगण्याचा. वाचवा मला वाचवा, हाच माझ्या ओठी जोगवा. घ्या वसा मला जपण्याचा, मी थेंब एक पाण्याचा. मी पाऊस होऊन झरतो, मी नदीतून वाहतो. मी जलाशयी थांबतो, मी तहानही भागवतो. मी दवबिंदू आणि मी गंगा, मी सिंधू. मी आनंदाचा आणि दुःखाचा अश्रुबिंदू. मी ऋतू आणतो रसरसण्याचा, मी थेंब एक पाण्याचा. मी असता मोलन माझे, मी नसता रोपण ताजे. माझ्या विन कोरड ओठी, माझ्या विन गरीब राजे. मी हिरवाई, मी सळसळती तरुणाई. विनवून तुम्हा सांगतो पुन्हा, सांभाळा या थेंबाला, सांभाळा या थेंबाला. ऑब्झर्वेशन्स या ठिकाणी दिलेले आहेत. जलप्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक इथं दिलेले आहेत. त्याच पद्धतीने पिण्यासाठी उपलब्ध पाणी किती टक्के आहे ते सुद्धा इथं दिलेले आहे. तर पहा, उद्योगामधून बाहेर पडणारे सांडपाणी आणि मानवी मलमूत्र 40%, शेतीसाठी वापरली जाणारी रासायनिक खते 25%, सांडपाण्यातील गाळ 20%, औष्णिक प्रदूषण 15%. फक्त पिण्याजोगे आपल्याला 3% पाणी हे फक्त पिण्याजोगे आपल्याकडे उपलब्ध असते. त्यानंतर माहितीचे विश्लेषण. दैनंदिन वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यातील घटकांचे प्रमाण इथं खालील प्रमाणे दिलेले आहेत. असा तक्ता तयार करा आणि ते प्रमाण तुम्ही लिहून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करा आणि हे प्रमाण, घटक, प्रमाण, एकक लिहून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने व्हिडिओ पॉज करा आणि प्रत्येक घटक, त्याचं प्रमाण आणि एकक तुम्ही लिहा. ओके. निष्कर्ष. शेवटचा मुद्दा, पाण्याच्या प्रदूषीकरणाबाबत अधिक माहिती जाणून घेतली. पाण्याचे महत्त्व समजावून घेण्यास मदत केली. पाण्याचे प्रदूषणास कारणीभूत स्रोतांचा अभ्यास केला. पाण्याच्या प्रदूषणाने होणाऱ्या घातक परिणामांची सविस्तर माहिती घेतली. जलसंवर्धन जलव्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास केला. जलसुरक्षा अभियानाबाबत माहिती संग्रहित केली. अशा पद्धतीने हा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्रकल्प 7 मुद्द्याच्या आधारे पूर्ण केलेला आहे. तर तुम्ही 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा प्रकल्प आहे. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. थँक्यू.